नमस्कार. तर आज आपण आलो आहोत आपल्या 50 रुपयाच्या नोटीवर हे जे दगडी रथाचं चित्र दिसतं आहे ते प्रत्यक्षात बघण्यासाठी हम्पी येथे. दगडी रथ बघून झाला त्यानंतर तिथले सभामंडप आणि विठ्ठल मंदिर बघण्यासाठी आपण आलो आहोत. आणि यासाठी आपण एक गाईडसुद्धा घेतलेले, कारण आपण तसंच बघायला गेलो तर फक्त आपल्याला दगडावरचं कोरीव काम बघायला मिळतं, पण तेच जर आपण गाईड घेतला तर यामागची संपूर्ण स्टोरी, त्यामागचा इतिहास समजण्यास अगदी मदत होते. आणि या संदर्भात आपण एक डिटेल व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, सगळी इतिहास सांगणारा असा गाईडच्या माध्यमातून. तो आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा. विठ्ठल मंदिर बघून झालं आणि कमलापूर येथे आम्ही आलो आहोत दुपारचं जेवण करण्यासाठी. अतिशय सुंदर असं ऑथेंटिक जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही आलो आहोत अंडरग्राऊंड शिवा टेम्पल बघायला. जमिनीपासून हे अगदी खालच्या भागामध्ये हे मंदिर आहे आणि असं म्हणतात की इथे सतत तुंगभद्रा नदीच्या पाण्याचा प्रवाह चालू असतो, त्यामुळे 12 महिने या मंदिरामध्ये पाणी असतं. पण इथे बघितलं तर क्लिनिंग तेवढंच नव्हतं, त्यामुळे आम्ही आत गर्भाशयापर्यंत जाऊ शकलो नाही. आणि तिकडनं आम्ही आलो आहोत उग्र नरसिंहाची मूर्ती बघायला. अखंड दगडामध्ये कोरलेली ही मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर आणि खूप भव्य मूर्ती आहे. उग्र नरसिंहाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथलं बाजूलाच एक मोठं बघितलं तर एकाच दगडामध्ये कोरलेलं मोठं असं शिवलिंग आहे. बडा शिवलिंग असं त्याला म्हणतात आणि खरंच खूप मोठं होतं, पाण्यामध्ये हे शिवलिंग होतं. आणि मागे आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलेलो, पण वेळ झाल्यामुळे संध्याकाळी आमचं दर्शन नाही झालं, तर गणपतीचंही दर्शन घेतलं आणि इथनं विरूपाक्ष मंदिर अतिशय सुंदर दिसतं.